मंडळी, तुम्ही लोणची कुठल्या कुठल्या प्रकारची खाल्ली आहेत? वेगवेगळ्या प्रकारची नक्की खाल्ली असतील, पण कच्च्या द्राक्षाचं लोणचं कधी खाल्लंय का? खूप मस्त होतं. आता डिसेंबर जानेवारी महिन्यात ही द्राक्ष मिळतात. त्यापासून आपण छान चविष्ट असं लोणचं तयार केलेलं आहे. मस्त रसाळ आंबट अशी कच्ची द्राक्ष आणि त्यापासून तयार केलेलं आंबट गोड तिखट चवीचं मस्त असं लोणचं. तोंडाला पाणी सुटलं की नाही? चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता हे बघा, ही आहेत कच्ची द्राक्ष. साधारण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ही अशी द्राक्ष मिळतात. आता ही मला माझ्या मैत्रिणीनं तिच्या बागेतनं आणून दिलेली आहेत. ही द्राक्ष नसतील तर थोडीशी आंबट पण कडक द्राक्ष जरी मिळाली तरी त्यापासून छान सुंदर असं लोणचं होतं. आता तुम्ही म्हणत असाल काय ही नवीन रेसिपी, तर तसं नाहीये. जुनी पारंपरिक रेसिपी आहे. पूर्वीच्या बायका कसं प्रत्येक वस्तू वापरात आणायच्या, त्याच्यापासून काहीतरी चविष्ट बनवायच्या, तशीच ही रेसिपी आहे. आता मी ही द्राक्ष घेतली, स्वच्छ धुतली, चांगली कोरडी करून घेतली आणि त्याचे असे बारीक काप करत आहे. गोल उभे छोटे असे आपण ह्याचे काप करायचे आहेत. ही द्राक्ष बारीक चिरायलाच काय तो वेळ लागणार आहे. बाकीची प्रोसेस एकदम सोपी आहे. इथं आपण तयार लोणचे मसालाच वापरणार आहे. तुम्हाला जर लोणचे मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर ती आम्ही ऑलरेडी शेअर केली आहे, नक्की बघा. हे बघा, सगळी द्राक्ष इथं चिरून झालेले आहेत. छान बारीक असे मी काप ह्याचे केलेले आहेत. आता आपण प्रथम फोडणी करून घेऊया. फोडणी करण्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि मी त्यात थोडंसं हिंग आणि एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता ही फोडणी आपल्याला कोमट करून घ्यायची. तोपर्यंत द्राक्षाच्या चिरलेल्या फोडीमध्ये आपण मसाला घालू. इथं मी पहिला चवीनुसार मीठ घेतले. लोणचे मसाला साधारण 1 मोठा चमचा लोणचे मसाला घालायचा. लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घाला. मी इथे 1 चमचा घातलेला आहे. आणि द्राक्ष आंबट असतात त्याच्यामुळे ह्याच्यात गूळ जास्त लागतो. साधारण पाव वाटी गूळ इथं मी घातलेला आहे. आता मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला, मीठ, तिखट, गूळ सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. हे बघा, इथं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण केलेली फोडणी जी कोमट झाली ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही द्राक्ष रसरशीत असतात आणि आंबट असतात, त्याच्यामुळे ह्या लोणच्याला पाणी सुटतं. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवूया. ह्याला पाणी सुटणार आहे आणि मग कोरड्या बरणीत भरून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं लोणच्याला रस सुटलेला आहे आणि आपलं हे द्राक्षाचं लोणचं तयार झालेलं आहे. आता एका कोरड्या स्वच्छ बरणीत मी भरून ठेवते. हे लोणचं जास्त टिकत नाही. बाहेर 2 ते 3 दिवस टिकेल, फ्रीजमध्ये फार तर 8 ते 10 दिवस टिकेल. त्यामुळं सीझन आहे तोपर्यंत हे मस्त करून खाऊन टाका. मस्त आंबट गोड तिखट चवीचं हे लोणचं खूप छान लागतं. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, ब्रेड बरोबर, थालीपीठ बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही हे छान लागतं. जेवणाची रंगत वाढवते. खाताना द्राक्षाची फोड दाताखाली आली की आहा, खूपच सुंदर. मग मंडळी, सुटलं की नाही तोंडाला पाणी? तसं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.